मुंबई गुन्हे शाखेने एका मोठ्या सायबर फ्रॉड रॅकेटचा पर्दाफाश करत 12 आरोपींना अटक केली आहे। हा गट गेल्या काही दिवसांपासून बनावट बँक खाती आणि सिम कार्ड वापरून लोकांना फसवणूक करत होता। या टोळीने 60 कोटी रुपयांची फसवणूक केली होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे आरोपी फक्त 7-8 हजार रुपयांत बँक खाती आणि सिम कार्ड खरेदी करत होते आणि त्यांचा वापर करून लोकांना ऑनलाईन फसवणुकीचे बळी बनवत होते। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने येणाऱ्या तक्रारींनंतर ही कारवाई करण्यात आली। या मोहिमेचे नेतृत्व सायबर क्राईम सेलचे वरिष्ठ अधिकारी इन्स्पेक्टर सुधीर सावंत यांनी केले। त्यांनी सांगितले की या सर्व 12 आरोपींवर फसवणूक आणि सायबर गुन्हे कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी सामान्य जनतेलाही सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद लिंक किंवा कॉलवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे। या कारवाईमुळे ऑनलाईन फसवणुकीच्या भीतीने त्रस्त असलेल्या हजारो लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे।